कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवर अखेर सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय देत सगळा खेळच उलथवून टाकलाय. अदृश्य शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय दबाव गटाला हा थेट झटका मानला जातोय. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट शब्दात आदेश दिलेत की येत्या 90 दिवसांत गोकुळ दूध संघाची निवडणूक घेणं आता बंधनकारक असणार आहे. म्हणजेच निवडणूक लांबवण्याचा जो प्लॅन आखला गेला होता तो पूर्णपणे फेल ठरलाय. यामुळे कोणाला झटका बसला, अदृश्य शक्ती नेमकी कोणती, कितपत ती याच्यात यशस्वी झाली आणि नेमकं पडद्यामागे काय घडलं हे आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. आता हा सगळा खेळ नेमका कसा सुरू झाला हे समजून घेणं महत्वाचं आहे. सतेज पाटील आणि मुश्रीफांची या दूध संघात युती आहे. सतेज पाटलांना बाजूला करून मुश्रीफांच्या सोबत आपण गोकुळची निवडणूक लढवायची हा भाजपचा मनसुबा. यासाठी जरी शिवाजी पाटलांनी तक्रार दाखल केली होती तरी मात्र त्यांच्या मागे मुख्यमंत्र्यांची ताकद आहे अशी चर्चा असताना हा निकाल आल्यानं शिवाजी पाटील त्याचबरोबर महाडिक आणि मुख्यमंत्र्यांना आता चांगलाच धक्का बसलाय. कोल्हापूर सर्किट बेंचने याआधी आदेश दिला होता की गोकुळ दूध संघातल्या तब्बल 1308 दूध संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्यावी. हा आदेश कायदेशीर असला तरी प्रत्यक्षात निवडणूक किमान 6 महिने ते 1 वर्ष पुढे ढकलण्यासाठी तो वापरला जात होता अशी चर्चा आहे. कारण काय की 1308 दूध संस्थांची जर एकदा पूर्ण पडताळणी करायची तर त्यात तेवढा वेळ जाणं, खर्च होणं स्वाभाविक होतं. आता संस्थांची चौकशी म्हणजे मोठी आणि वेळखाऊ प्रक्रियाच. याचाच फायदा घेत काही राजकीय गट निवडणूक लांबवण्याच्या तयारीत होते. कोल्हापूरचं राजकारण लोकसभा, विधानसभा यांपेक्षा महत्वाचे असलेल्या गोकुळ दूध संघावर जास्त अवलंबून आहे. यावर ज्यांची सत्ता असते त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर वरचष्मा असतोच. गोकुळ दूध संघाचं राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ, भाजपचे नेते खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याच भोवती फिरते. मागील निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना सतेज पाटील आणि मुश्रीफ जोडीनं गोकुळ मधली महाडिकांची सत्ता उलटून टाकली. मात्र आता राज्यात महायुती सत्तेत आल्यानंतर गोकुळचं राजकारणही बदललं. दरम्यान सतेज पाटील यांना कोल्हापूरच्या राजकारणात एकटं पाडण्यासाठी आणि गोकुळ दूध संघावर मुश्रीफांसह सत्ता स्थापन करण्यासाठी महाडिकांनी किंवा त्यांच्याकडून भाजपनं डाव टाकला. हसन मुश्रीफ हे महायुती सरकारमध्ये असले तरी सतेज पाटील आणि मुश्रीफ जोडी गोकुळमध्ये महाडिकांना टक्कर देईल असं बोललं जातं. त्यामुळे गोकुळवर प्रशासक नेमावा यासाठी हालचाली झाल्या. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातल्या नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये दूध संघावर प्रशासक राज आलं. मात्र महायुतीच्या या मनसुब्यांना हसन मुश्रीफ यांनीच टाचणी लावली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 90 दिवसांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे फडणवीस सरकारला तसंच महाडिकांना मोठा धक्का बसलाय. राधानगरीतील श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेनं हा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयात नेला होता आणि तिथंच संपूर्ण समीकरण बदललं. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले. एकीकडून दूध संघाच्या वतीनं वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी तर दुसरीकडे मुकुल रोहतगी यांनी विरोधी पक्षाची बाजू मांडली. सगळा कायदेशीर संघर्ष झाल्यानंतर कोर्टानं जो निर्णय दिला तो स्पष्ट आणि थेट होता. तो म्हणजे निवडणूक 90 दिवसांच्या आत घ्या. यामुळे काय झालं, निवडणूक पुढे ढकलण्याचा जो प्लॅन होता, गेम प्लॅन होता, तो एका झटक्यात कोलमडला. आता 1308 संस्थांची सुनावणी एकाच महिन्यात पूर्ण करण्याचा दबाव निर्माण झाला. म्हणजे जी प्रक्रिया मुद्दाम धीमी ठेवली जात होती ती आता वेगाने पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. ज्यांनी निवडणुका पुढे ढकलून आपलं राजकीय गणित बसवण्याचा प्रयत्न केला त्यांना हा मोठा धक्का. याच्यात कोण आहे? शिवाजी पाटील आहेत, महाडिक आहे. एकूण काय तर मुख्यमंत्र्यांची ताकद ज्यांच्या मागे आहे ते भाजपचे तिथले स्थानिक नेते. आता निवडणूक लवकर व्हावी अशी मागणी करणाऱ्यांसाठी हा मोठा विजय ठरलाय. आता सगळ्यांचं लक्ष एका गोष्टीकडे लागलंय की 90 दिवसांत होणारी ही गोकुळची निवडणूक नेमकी कोणाच्या बाजूने जाणार आणि या अदृश्य शक्तीचा पुढचा डाव काय असणार. कारण राजकारणात खेळ थांबत नाही, तो बदलत असतो. आता सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची जोडगोळी भाजपचे नेते तोडू शकणार आहेत का? येणारा निकाल हा कोणाच्या पारड्यात पडतो हे पाहण्यासारखं असेल.